सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महात्मा बसवेश्वर सर्कलमधील समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने महात्मा बसवेश्वर जयंती तोंडावर येऊन सुद्धा अर्धवट काम केल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। 2022 ला सुशोभीकरणास सुरुवात होऊन सुद्धा अनेक ठिकाणी लावलेल्या टाइल्स निखळून पडल्या आहेत। काही ठिकाणी कच्च्या विटांचे बांधकाम केले आहे। परिसरामध्ये फरशीकरण केलेले नसल्याने सगळीकडे चिखल झाला आहे। तसेच महात्मा बसवेश्वर महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी जी शिडी आहे ती गंजून गेली आहे। संपूर्ण सर्कलच्या बांधकामावर मावा खाऊन थुंकलेले दिसून येत आहे। याकडे महानगरपालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। तरी महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, शहराध्यक्ष श्री जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, शहर सचिव सिद्धाराम सगळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे आदी उपस्थित होते। जय बसवा। उद्या जगज्योती समता नायक आमची अस्मिता महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमच्या सर्व बसवभक्तांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज सहज सोलापुरातील महात्मा बसवेश्वर सर्कल येथून जात असताना आम्हाला या ठिकाणी उद्या महात्मा बसवेश्वरांची जयंती निमित्त कामाचं स्वरूप पाहण्यासाठी आम्ही इथं आलो असता या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की 2003 पासून या महात्मा बसवेश्वर सर्कलचं काम सुशोभीकरणाचं काम सुरू असून पण हा काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। याकडे संबंधित लोकप्रतिनिधी व नगरसेवक तसेच बसवप्रेमींचंही लक्ष नसल्याचं दिसून येतं। कारण हे काम सुशोभीकरण केलेलं आहे, त्याचे सर्व या ठिकाणी जे त्यांनी हे लावले होते टाईल्स लावले होते, टाईल्स निखळून पडलेले आहेत जागोजागी। कच्च्या विटाचं बांधकाम काही ठिकाणी ठिगळ लावण्यासारखं केलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण राऊंडवर मावा खोल थुकलेला आहे, जेणेकरून असं दिसून येते की कोणाचं या संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांचं लक्ष इकडे नाही आहे। त्यामुळे मनाला अतिशय वेदना होतात। उद्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही निश्चितच लोकप्रतिनिधी व महानगरपालिका यांना जाब विचारणार आहोत। या ठिकाणी सुशोभीकरणाचं बोर्ड लावलं आहे, पण सुशोभीकरण कुठे केलं हेच दिसून येत नाही। DCBC याच्यातून 45 लाख मिळाले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी 25 लाख दिलं, मग हा निधी गेला कुठं? या ठिकाणी महात्मा बसवेश्वर सर्कल आहे, एक चौकामध्ये आमची अस्मिता असलेलं महात्मा बसवेश्वर हे संपूर्ण आमच्या सोलापूरचं दैवत आहेत। मोठ्या संख्येने बसवप्रेमी या ठिकाणी उद्या येतात। त्यांना जर हे असं वाईट अवस्था दिसली तर त्यांचा संताप व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही। तरी महानगरपालिकेने या ठिकाणी कायमस्वरूपी उद्यान विभागातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करतो। जय बसवेश्वर। स्टॉप करू काही बोलू दे। ಜಯ ಬಸವ ನಾಳೆ ಅಕ್ಷಯತೃತೀಯದಿಂದ ಬಸವೇಶ್ವರ ಮತ್ತು ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಜಯಂತಿ ತುಂಬ ಜಗದೊಳಗೆ ತುಂಬ ದೂರದಿಂದ ಉತ್ಸವ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ। ಆದರೆ ನಮ್ಮ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಸಿಟಿಯಾಗಿದ್ದರು ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತೇ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಆವಾಗ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ ಯಾವುದೇ ಥರದ ಗ್ರೇಸ್ ಆಗಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಾಲ್ಕು ಸೈಡ್ಗೆಲ್ಲ ಬಾಡಿ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಉಳಿದ ಆದರೆ ಅದು ಬಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿಲ್ಲ। ಅದು ಬಿಟ್ಟು ಅದು ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ದರ್ಶನ ತೊಗೊಂಡು ನಾಳೆ ಯಾರ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಪೂರ ಎಲ್ಲ ದಿನ ಎಲ್ಲ ಜಂಗ್ ಹಿಡಿದು ಹೋಗ್ಯದ। ಯಾರು ಹೋಗೋದ್ಮೇಲೆ ಅದು ಏನು ಆಯಿತು ಜನ ಮೃತ್ಯು ಇಲ್ಲ ಏನು ಅಪಘಾತ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅದ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ಪ್ರಶಾಸನ ತೊಗೊಳ್ಳೋದು, ಮಹಾನಗರಪಾಲಿಕೆ ಯಾರು ತೊಗೊಳ್ಳೋರು? आमदार खासदार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।